अगदीच पोहे खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही पोह्यापासून अशा प्रकारचे थालीपीठ बनवून नक्की खाऊ शकता. अतिशय सोपी आणि एकदम मस्त अशी रेसिपी आहे. तर तुम्ही पाहू शकता जवळूनही किती छान खरपूस आपण हे पोह्याचे थालीपीठ बनवलेले आहेत. चवीला तर अप्रतिम असे आहेत आणि वेगळं काहीतरी म्हणून खूप छान अशी ही रेसिपी आहे. तर तुम्ही अशा प्रकारच्या पोह्याचे थालीपीठ दही किंवा जवसाची चटणी किंवा लोणचं यासोबत तुम्ही हे सर्व्ह करू शकता. नेहमीच पोहे खायचा जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचे थालीपीठ तुम्ही नक्की बनवून खाऊ शकता. अतिशय सोपी रेसिपी आहे आणि एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे. सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये पण तुम्ही अशा प्रकारचे थालीपीठ बनवू शकता. चवीला अप्रतिम असे हे लागतात. रेग्युलर थालीपीठपेक्षा या थालीपीठची चव अप्रतिम अशी लागते. चवीला एकदम अप्रतिम असे हे झाले आहेत. चला मग वेळ न घालवता आपण या पोह्याच्या थालीपीठची रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 1 वाटी पोहे. 1 वाटी मी येथे पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे अगदी आपल्याला मोठ्या बाऊलमध्ये घ्यायचे आहेत जेणेकरून त्यातच आपण हे भिजवणार आहोत. तर हे पोहे प्रथम आपल्याला स्वच्छ अगदी पाण्याने धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यावरची धूळ सगळी निघून जाणार आहे. तर हे पोहे आपण छानपैकी धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती थोडं पाण्याचा शितोडा घालून 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचे आहे जेणेकरून छानपैकी त्याचा लगदा तयार होणार आहे. तर पाहू शकता 10 मिनटं झाले आहे आणि त्यानंतर हे पोहे मी छानपैकी चुरून घेत आहे अशा प्रकारे, जेणेकरून त्यामध्ये बिलकुल आपले पोहे दिसणार नाही. पूर्ण या पोह्याचं आपला डो तयार होणार आहे. तर पाहू शकता अगदी थोडे थोडे पाण्याचा हात घेत मी हे पोहे सर्व चुरून घेतलेले आहेत. तर येथे पूर्ण आपला हा डो रेडी झाला आहे. यामध्ये बिलकुल आपल्याला पोहे दिसत नाही आहेत. तर हा डो आता यामध्ये आपण काही आपले मसाले घालणार आहोत. तर त्यामध्ये आपण अर्धी वाटी गव्हाचे पीठ घातलेले आहे आणि 2 चमचे आपल्याला बेसन पीठ घ्यायचे आहे आणि त्यानंतर 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत आणि भरपूरशी कोथिंबीर आपल्याला इथे घालायची आहे. थालीपीठमध्ये कोथिंबीर भरपूर छान लागते आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला तिखट घालायचे आहे. तिखट हे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लहान मुले खाणार असतील तर तिखटाचं प्रमाण थोडं कमी करा. आणि त्यानंतर आपण हळद घालणार आहोत अर्धा चमचा आणि 2 चमचे आपल्याला इथे तीळ घालायचे आहेत जेणेकरून या थालीपीठला अप्रतिम अशी चव येते. आणि त्यानंतर आपण जिऱ्याची पूड घालणार आहोत अर्धी चमचा आणि त्यानंतर आपण इथे हिंग घातले आहे अर्धा चमचा. त्यामुळे या थालीपीठला अप्रतिम अशी चव येते. आणि त्यानंतर आपण हे सर्व इन्ग्रेडियंट्स घातल्यानंतर छानपैकी आपण हे मळून घेणार आहोत. आपला हा थालीपीठचा डो तयार करून घेणार आहोत. अगदी थोडे थोडे पाणी घालतच आपल्याला हा डो तयार करायचा आहे. एकदाच पाणी घालायचे नाही. एकदा जर पाणी घातले तर पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडे थोडे पाणी घालतच आपण हा डो रेडी करणार आहोत थालीपीठचा. तर पाहू शकता अगदी थोडेसे पाणी आपण येथे यूज केलेले आहे आणि थोडं तेलाचा हात लावत आपण हा डोला थोडासा तेलाचा हात लावणार आहोत जेणेकरून तो हाताला चिटकणार नाही आहे. तर आपला हा डो रेडी झाला आहे थालीपीठचा. तर आपण हे थालीपीठ आता थापून घेऊयात. तर हे थालीपीठ मी 2 प्रकारामध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर प्रथम मी आपल्या या पॅनमध्ये थोडे तेल लावून घेतलेले आहे. 2 प्रकारामध्ये आपण थापणार आहोत. तर मी काय केले प्रथम या पिठाचे 4 भाग करून घेतलेले आहेत. तर एवढ्या पिठामध्ये आपले 4 थालीपीठ सहज होतात. तर तुम्ही पाहू शकता एवढ्या पिठामध्ये आपले समप्रमाणात 4 थालीपीठ झालेले आहेत. तर मी अशा प्रकारे आपला गोळा तयार करून घेतलेला आहे
आणि प्रथम मी पॅनमध्येच थापून घेतलेले आहे. तर पाहू शकता प्रथम तेल लावले पॅनला आणि छानपैकी आपला हा थालीपीठ थापून घेतलेले आहे. अशा प्रकारे हे आपल्याला थापून घ्यायचे आहे. अगदीच पातळ थालीपीठ नसतात, थोडे जाडसरच आपल्याला ठेवायचे आहेत आणि छानपैकी आपल्याला त्याला आकार गरगरीत असा द्यायचा आहे. आणि त्यानंतर छान खरपूस भाजावेत, त्यासाठी आपण आतमध्ये होल करून घेणार आहोत. 2 ते 4 होल मी येथे करून घेतलेले आहेत अशा प्रकारे. आणि आता हा पॅन आपण गॅसवर भाजून घेणार आहोत. हे थालीपीठ आपण गॅसवर ठेवणार आहोत. तर गॅस चालू केला आहे मी येथे गॅसची फ्लेम आणि त्यावर हे आपले पॅन ठेवलेला आहे आणि त्यावर अगदी थोडेसे पाण्याचा शितोडा द्यायचा आहे. कारण की वरच्या साईडने पण छानपैकी आपले शिजल्या जाईल आणि छानपैकी भाजल्या जातील, मऊसूद होतील. त्यामुळे आपल्याला थोडं पाण्याचा शितोडा द्यायचा आहे आणि झाकून ठेवायचे आहे 5 मिनटं. तर पाहू शकता अगदी 5 मिनटं आपण झाकून ठेवले होते. तर पाहू शकता किती मस्त आपले वरच्या साईडनी पण कलर आला आहे आपल्या थालीपीठला. आणि त्यानंतर अगदी 1 चमचा आपल्याला तेल सोडून घ्यायचे आहे. मध्ये जे होल केले होते का त्यामध्ये पण आपल्याला इथे तेल सोडायचे आहे आणि आपण हे थालीपीठ उलटून घेणार आहात. तर पाहू शकता या थालीपीठचा कलर किती छान आला आहे, ब्राऊन असा कलर आला आहे आणि अगदी कमी मीडियम टू लो गॅसवर आपल्याला हे खरपूस छान भाजून घ्यायचे आहेत. छानपैकी दोन्ही साईडनी पण आपण छानपैकी खरपूस भाजून घेणार आहोत. त्यामुळे अगदी खुसखुशीत आपले हे थालीपीठ लागतात चवीला. वेगळं काहीतरी खाल्लं तर आपल्यालाही चव छान येते जेवणामध्ये. तर पाहू शकता आपले हे थालीपीठ छानपैकी भाजून झाले आहे. कलरही फार छान आला आहे आपल्या थालीपीठला. आता या प्रकारामध्ये पण तुम्ही थापू शकता. इथे मी मिठाची बॅग घेतलेली आहे, त्यावर थोडे तेल लावलेले आहे आणि त्यावर आपला हा गोळा घेतलेला आहे आपण करून ठेवलेला थालीपीठचा आणि त्यावर आपण अशा प्रकारे थालीपीठ थापून घेणार आहोत. तुम्ही प्रथम सांगितले प्रमाणे पण करू शकता आणि अशा प्रकारे पॉलिथिनवर पण तुम्ही थालीपीठ थापू शकता. कोणत्याही प्रकारामध्ये तुम्ही अशा थालीपीठ करू शकता. तर पाहू शकता अशा प्रकारे मी पॉलिथिनला तेल लावून छानपैकी थापून घेतलेले आहे आणि पहिल्यासारखेच त्याला आपल्याला होल तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला त्या होलमध्ये तेल सोडत आपल्याला छान खरपूस आपल्याला भाजता येणार आहेत. तर आपले हा थापून झाले आहे. तर हा पण आपण पॅनवर घालणार आहोत. तर प्रथम पहिल्यासारखंच पॅनवर अगदी थोडे तेल सोडले आणि आपले थालीपीठ अगदी अलगद आपल्या या पॉलिथिनपासून निघले आहेत आणि छानपैकी आपण हे पण भाजून घेणार आहोत. पहिल्यासारखंच आपल्याला हे खरपूस छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. अगदी थोडं पाण्याचा हात देत अगदी 5 मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचे आहे. अगदी थोडं तेल घालत आणि मीडियम टू लो गॅसची फ्लेम ठेवत 5 मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत आणि झाकून ठेवल्यानंतर 5 मिनटांनी आपण चेक करणार आहोत. तर पाहू शकता पहिल्यासारखंच आपण हेही थालीपीठ छानपैकी भाजून घेणार आहोत खरपूस. अतिशय मस्त रेसिपी आहे. वेगळं काहीतरी, सारखं पोहे खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचे थालीपीठ तुम्ही ब्रेकफास्टसाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या लंचसाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठीही तुम्ही करू शकता. तर पाहू शकता किती खरपूस आपले हे भाजले गेले आहेत. तर हेही आपले रेडी झाले आहेत. तर हेही थालीपीठ मी आता काढून घेत आहेत. तर सर्व थालीपीठ आपण छानपैकी अशाच प्रकारे भाजून घेणार आहोत. तर आपले थालीपीठ छानपैकी भाजले गेले आहेत, पूर्ण रेडी झाले आहेत. पाहू शकता कलर पाहूनच तुम्हाला खावंसं वाटत असेल. अतिशय मस्त रेसिपी आहे, नक्की करून बघा आणि कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी थोडीफार पण जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच छान छान नवीन रेसिपी तुमच्यासाठी मी नक्की घेऊन येत जाईल आणि तुमच्या सबस्क्राईब केल्यामुळे प्रथम माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला प्रथम पडतील आणि प्रथम व्हिडिओ पाहायला तुम्हाला मिळतील. तर पाहू शकता अतिशय मस्त असे आपले हे थालीपीठ झालेले आहे. नक्की करून बघा आणि एन्जॉय करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.